नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलयेश्वर आता नमन निजया ब्रह्मयाची निज गुणरी तिच्या चरण रजा वारुवारी मस्तक चरणी अपवित्रसे आता विनव वाग्विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी जय श्री शारदा विश्वमोहिनी नमी देविया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाची जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथाय। राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवनसूत हनुमान महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय नमः पार्वती पते हर 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 भारत माता की जय गायत्री हनुमान धोंडुतात्या महाराज श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सांब सदा शिवाय नमः श्री सीतारामचंद्राय नमः श्री अनंत ब्रह्मांड कोटि नायकाय नमः श्रीमन महागणपतये नमः पाराशरादिव्यासानि सुखाय परीक्षितादि नृणानां भवभागवते पुराणे नमो नमाय। कथा प्रसंग
भगवान कृष्ण परमात्म्याच्या बाललीला आपण श्रवण केलं। जगदानंद जगतपती भगवान कृष्ण परमात्मा मथुरेत येऊन कंसाचा शेवट केला। उग्रसेन आणि त्यांच्या धर्मपत्नी अंधार कोठडीमध्ये कंसाने ठेवलं होतं, त्यांनाही मुक्त केलं। आणि ज्या वेळेला उग्रसेन महाराजांना कळालं कंस मृत्यू पावला, त्यावेळेला म्हातारं हसलं, वेगात सांगतो। आणि थोड्या वेळानं म्हातारं रडू लागलं। कोण म्हातारं? महाराज उग्रसेन। तर देवाने विचारलं, कंस मृत्यू पावल्याच्या नंतर आपण हसलात आणि नंतर का रडलात? तर त्याचं कारण सांगितलं त्यांनी। तू मारलास, माझा मुलगा मारला, याच्याकरता मला आनंद वाटला, कारण तो नास्तिक होता। मग रडलात का? मारायला उशीर का केलास? जरा लवकर मारायला पाहिजे होतास, याच्याकरता। मग बंदी शाळा फोडली, ते कारागृह फोडलं आणि वसुदेव देवकीला त्याच्यातनं मुक्त केलं। देवकीची इच्छा होती कृष्णाला, मी त्याच्यावर काही चर्या केलेली नाही। बालपणा स्नान घालणे, टाळू माकणे, गंध लावणे, कपडे घालणे, अंगाई गाणे, भगवंतानं तीही तिची इच्छा पूर्ण केली। भगवान छोटेसे झाले काही वेळापुरते आणि देवकी मातेची इच्छा तृप्त केली। पुन्हा 6 माझे मारले होते रे, तेही परत आणून दिले। एक शंका केली, कन्हैया तुला लहान होता येते, मारलेली 6 परत करता येते, एवढी तुझ्या शक्ती, मारू का दिले? अंगावून हात फिरला आणि सांगितलं, माय हे तुझं 6व्या जन्मातलं कर्म आहे। 6व्या जन्मात तू चुकीचं कर्म केलंस, त्या करता तुझी 6 लेकरं कंसाने मारली। त्याचा इतिहास आहे गोडसा, कधी योग आला तर आपण बघता बघता हस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 मुली जरासंधाकडे परत गेल्या। उग्रसेन महाराजांनी थांबवलं, ऐकत नव्हत्या। मथुरेचं स्वराज्य उग्रसेनाकडे देऊन टाकलं आणि त्या मूर्ख मुली होत्या हस्ती आणि प्राप्ती, जरासंध राजाच्या मुली होत्या, त्या निघून गेल्या। जरासंधाला राग आला, माझा जावाई कृष्णाने मारला, याच्याकरता 17 वेळेला स्वारी जरासंध करून आला, पण जरासंधाचा त्याला यश प्रदान नाही झालं, अपयश प्रदान झालं, हार झाली आणि जरासंध निघून गेला। कालांतराने हा जरासंध एका व्यक्तीला भेटला, त्या व्यक्तीचं नाव होतं कालैवन। आणि कालैवनाची भेट केली, दोघांचं संगमत झालं आणि कालैवनानं जरासंधाला सांगितलं, काही काळजी करू नकोस, मी कृष्णाला मारतोय। त्यावेळेला भगवान द्वारकेत होते। द्वारका नावाची नगरी स्थापन केली समुद्राच्या तीरावर, दिव्य अशी तेजस्वी नगरी। त्या नगरीत आपलं आधिपत्य ब्रह्मांडाच्या मालकाने जमवलं। पहाटेच्या प्रहरी कालैवन ज्या वेळेला द्वारकेत आला, त्याला भगवंताचा सकाळचा नित्यनेम चालू होता। त्यांनी ललकारलं, पुकारलं, चला म्हणे युद्धा करता माझ्यासोबत युद्ध करावे लागेल। दादांनी नमूद केलं, कन्हैया मी सोय पाहू का? कालैवनाची भगवान सांगतात, नाही दादा मी आहे ना, मी बघतोय। कारण देवाला माहित होतं कालैवन हा दादाच्या हाताने मृत्यू पावत नाही आणि माझ्याही हाताने कालैवनाला मरण नाही। मग विनाकारण युद्ध करून आपली शक्ती आटवणं, वेळ आटवणं हे चुकीच्या गोष्टी आहेत। भगवान पळत राहिले, देवानं रणछोड राय असं नाव प्राप्त झालं। रणछोड राय भगवान की रणात पळाले। पळत पळत एका प्रसवन नावाचा पर्वत होता, ज्या पर्वतावर उग्रसेन महाराजांच्या पत्नीवर आघात दुर्मिळ नावाच्या राक्षसाचा झाला।
हाच प्रवसन नावाचा पर्वत, याच्या उत्तर दिशेला एक दिव्य अशी गुंफा आहे आणि त्या गुंफेमध्ये एक महात्मा निद्रिस्त आहे. त्या महात्म्याचं नाव होतं मुचकुंद, भगवंताचे पहिले सेनापती, युद्ध प्रणालीमध्ये सेनापती. आत्ताचे सेनापती कार्तिक स्वामी, नंतरचे मुचकुंदाच्या नंतरचं सेनापती पद कार्तिक स्वामींकडे आलं. मुचकुंद आराम करत आहे, झोपलेले आहेत, थकलेली व्यक्ती आहे. देवाने वरदान दिलं तर तुम्हाला कोणी उठिणार नाही. जर कोणी तुम्हाला उठवलं तर तुम्ही त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर तो जळून राख होईल. कोण? मुचकुंद, मानधाताचा पुत्र मुचकुंद. मानधाता हे यवनाश्व नावाच्या राजाला झालेला पुत्र, स्त्रीला झाला नव्हता, पुरुषाला झालता. इंद्रानं स्वतःच्या करंगळीतलं अमृत प्राप्त केलं. मुखारविंदामध्ये ते करंगळीतलं अमृत इंद्रानं या छोट्याशा बालकाच्या मुखारविंदात ती करंगळी दिली. मानधाता आकर्षित, त्याचं नाव ठेवलं मानधाता. मानधातातच लग्न झालं. त्यांचा पुत्र मुचकुंद, देवाचे सेनापती. आणि मुचकुंदाच्या अंगावर भगवंताने आपल्या अंगावरचा शेला टाकला. या कालयवनाला असं वाटलं इथं कृष्णच झोपलेले आहेत. त्यानं लाथ मारली. फार दिवसापासून निद्रित असलेला साधू उठला, पाहिलं, जळून राग झाला. मग मुचकुंदाच्या लक्षात आलं आपल्या हाताने पोट गेला. भगवान प्रगट झाले आणि महर्षी मुचकुंदांना दर्शन दिलं आणि वैकुंठाधिपती अधिष्ठान. मग ज्या कालयवनानं सांगितलं होतं जरासंधाला मी कृष्णाला मारेल, त्या जरासंधाला निरोप गेला. हा कालयवन मृत्यू पावला. भगवान हस्तिनापूरला गेले आणि हस्तिनापूरला जाऊन अर्जुनाला आणि भीमदादाला सोबत घेतलं. तिथं पोहोचले. मी परवाला एक कविता सांगितली जरासंधाची. तिथे पोचल्याच्या नंतर जरासंधाला असं वाटत होतं काय चिल्लर साधारण लोक माझ्याकडे आलेत. भीम शक्तिशाली होते, 9000 नागाचं बळ होतं भीमाला. भीमाने जरासंधाला असं फाडलेलं आहे, चिरलेलं आहे. पण त्याचे पुन्हा दोन्ही ते पाते एकमेकाला जुळत होती, त्याची ती टोकं शरीराची. भगवंताने युक्तिप्रयोग केला, एकीकडे आणि एकीकडे फेकल्याबरोबर जरासंधाचा शेवट झाला. 22,000 राजे जरासंधाकडे प्राप्त होते. ही सर्व राजांची संपत्ती हस्तिनापुरात दखल झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. ब्रह्मांडाच्या मालकाला हस्तिनापुरातल्या पांडवांची जास्त काळजी होती. कारण या पांडवांना नास्तिक कौरव त्रास देत होते. विवेकाचं टोक संपलेली कौरव. विनाकारण अंतकरणामध्ये जलोष ठेवून, विरशा ठेवून पांडवांशी सतत स्वैराचार करू लागले. ब्रह्मांडाचे मालक पांडवांच्या घरी राहिले. द्वारकेचा राणा पांडवा घरी. अविरत कामं केली पांडवांच्या घरची. नाना प्रयत्न करून पांडवांना हस्तिनापूरची गादी असावं असं भगवंताचं मानस होतं. पण कौरव ऐकत नव्हते. इकडे द्वारकेमध्ये वैभव चालत असताना देवकी मातेनं बलराम दादाच्या लग्नाचा विषय केला. रेवती नावाच्या परमपावन पवित्र स्त्रीशी दादांचं लग्न झालं. राजा शर्यतीचा अनर्थ नावाचा पुत्र, अनर्थाचा रेवत नावाचा पुत्र, रेवताची रेवती नावाची कन्या, आणि ही बलराम दादाची धर्मपत्नी भगवान कृष्ण परमात्माची जगाच्या मालकाची मोठी भाऊजाई. सुभद्रा नावाची बहीण. देवानं अर्जुनाला देऊ केली. हे देवाला आणि अर्जुनाला माहित होतं. सुभद्रा नावाची बहीण आपण अर्जुनाला देऊन टाका. भगवंताला माहित होतं अर्जुन काय, त्याला काय माहित नसते. पण दादा एके दिवशी हस्तिनापूरला गेले. पांडव घरी नसल्यामुळं सुभद्रा आईसाहेबांची सोयरीक दुर्योधनासोबत केली. देवाच्या लक्षात आलं दुर्योधन हा वाचणार नाही. का? कारण धृतराष्ट्राला मागच्या 14व्या जन्मातला एक सर्पिणीचा शाप होता.
मागच्या 14व्या जन्मामध्ये धृतराष्ट्राने एका वनाला अग्नी लावला. ते अग्नी पेटत 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 एका दरीपर्यंत गेला आणि त्या दरीमध्ये एक सर्पीन अंध झाली. तिचे 100 मुलं जळाले. त्या सर्पिणीनं शाप दिला, ज्यानं कोणी या पर्वताला आग लावली असेल त्या आगीमुळे माझे डोळे गेले, त्याला एक आंधळ्याचा जन्म प्राप्त हो, आणि त्याच्या आगीमुळे माझे 100 पुत्र मरण पावले, त्याच्या समक्ष त्याचे 100 पुत्र मरो. मागच्या 14व्या जन्मातलं पापाचं गाठोडं घेऊन पुढे हा धृतराष्ट्र अंध जन्माला आला आणि ही कौरव त्याला 100 पुत्र झाले. मागच्या 14व्या जन्मातल्या शापामुळं हा धृतराष्ट्र अंध झालाय, त्याचे 100 पुत्र मरणार आहेत. आणि आपण जर सुभद्रा दादानी देऊ केली, लग्न झालं तर आपली बहीण विधवा होईल. देवाच्या पक्क लक्षात होतं. दुर्योधनाच्या सोबतची सोयरीक मोडून अर्जुनाला देणं इतकं सोपं होतं. महिलांना इकडे जागा भरपूर आहे, ह्या बाजूला मोकळं मोकळं बसा. गरमी होती, एवढ्या जवळजवळ का बसता? एवढा मोठा मंडप आहे, किती मोठा मंडप, असं विस्तृत बसा. आणि पुन्हा काय मग त्या उपरण्यानं त्या नॅपकिननं वारं घेत राहता, असं मोकळं मोकळं बसा. किती मोठी जागा आहे. जागेची अडचण असल्यावर मग ठीक झालं. इकडे भगवंताला जी प्राप्त झालेला संदेश होता, देवाला तो संदेश आवडला नाही की आपण दुर्योधनाला नाही ताई द्यायची. भगवंतानी पांडवांचा शोध घेतला. पांडव यात्रेला निघालेले होते पुष्कर नावाच्या तीर्थावर, जिथं ब्रह्मदेवाचं अधिष्ठान आहे, पुष्कर तीर्थावर. तिथे अर्जुनाला सापडलं आणि अर्जुनाला इतिहास नमूद केला. अर्जुना, दादांनी दुर्योधनासोबत सुभद्रेची सोयरी केलेली आहे. अर्जुनाने देवाला सांगितलं, तुम्ही मला देऊ केली ती काय हरकत नाही, ठीक आहे, आमच्या भावाला दिली, चुलत भावाला काय हरकत नाही. नाही म्हणे, दुर्योधनाला देणार नाही. आता कसं शक्य म्हणे, सुपारी फुटली, सोयरीक झाली, गंध लावला, तिथी काढली तुम्ही, आणि आता कसं शक्य आहे? तुम्ही जर मला दिली तर ते दुर्योधन जगू देईल काही? एरवी तर आमचा त्यांचा वाद आहे. ऐका म्हणे अर्जुना, सुभद्रा दुर्योधनाला देणार नाही आणि अर्जुनाला दिल्याशिवाय राहणार नाही. शक्य नाही करूया. भगवान हे शक्य नाही. वादाचं कारण आहे, विनाकारण वाद वाढेल, आमच्या घरामध्ये वितंड होईल. ऐका, असं काही होणार नाही, असं मी करतोय. भगवंताने एक भगव्या रंगाची लंगोटी अर्जुनाच्या अंगावर फेकली. अर्जुनाने त्या लंगोटीचे 2-3 तुकडे केले कपड्याचे. एक कमरेला गुंडाळला, एकाची झोळी केली, डोक्याला बांधला. अर्जुन प्रवासात असताना व्रतस्थ असल्यामुळे दाढी वाढलेलीच होती, जटा होत्याच, आणि अर्जुनाला खोटा संन्यासी केलं. खोटा महाराज करून अर्जुनाला द्वारकेत पाठवलं. भगवानही तिथंच होते, एका मंदिरात बसायला लावलं. सर्व शहानिशा झाली. अर्जुनाला शक्यतो द्वारकेतले बऱ्यापैकी लोक माहित होते. अर्जुन महाराज खोटे, तसा अर्जुन वारकरी संप्रदायातला फार मोठा एक निष्ठावंत व्यक्ती. कारण अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर त्यांच्या अंगावरचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते, एवढी मोठी व्याप्ती. पण अर्जुन संन्याशी केले. संन्याशी मात्र खोटे का? देवाने केले त्यांना. आणि मग महाराज परिचित असल्यामुळे सर्व महिलांची नावं घेऊ लागली, पुरुषांची नावं घेऊ लागली. बघता बघता द्वारका नावाच्या गावात, नगरीमध्ये चर्चा पसरली. मंदिरात एक महाराज आले, ते संदेशी नाव घेतात, ओळख पटवून देतात, काय ते महाराज विद्वान आहेत. दादाही पोचले, दादांचंही नाव घेतलं. आणि दादांच्या अंतःकरणात भाव असा झाला बलराम दादाच्या, की या महाराजांना आपण घरी जेवण्याकरता न्यावं. देवाला हे सगळं नाटक करायचंच होतं, पण स्वतःच्या अंगावर घ्यायचं नव्हतं. आणि मग दादा स्वतःहून गेले. दादांचं नाव घेतल्याबरोबर दादावर प्रभाव झाला महाराजांचा. हार घेते आणि ज्या वेळेला महाराजांना सांगितलं, महाराज आमच्याकडे जेवायला यावं लागते, महाराजांनी होकार दिला. संध्याकाळी भगवान महाराजांकडे गेले आणि सांगितलं, दादांना होकार दिलाय, एक काम करावं लागतं, हा उद्या दुपारी जेवायला यायचं, मुक्कामाला राहायचं आणि सुभद्रेचं हरण करायचं. महाराज म्हणले, भगवान
आता फार लहानपणी सुभद्रा पाहिली होती, आता ओळखायला येईल का? काय हरकत नाही, ती शहानिशा आपण करू. समोर कशी येईल तेही सांगतो. दादा सकाळी पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर स्नान आटपलं की देवदर्शनाला येतात. त्याला तुमचं दर्शन घेताल त्यावेळेला दादांना सांगा की मला लग्न झालेल्या बाईच्या हातचा स्वयंपाक चालत नाही. हे सगळं कारस्थान पंढरपुरातल्या मालकांचं, भगवंताचं कारस्थान. दादा आल्याबरोबर दादांना सांगितलं, दादा विवाहितस्य सभार्यास भर्तारेच पुनितास्तित मंगलम एवं पाकाम निष्पत्तियोः. मी लग्न झालेल्या स्त्रीच्या हातचा स्वयंपाक खात नाही. ठीक आहे, आमच्या ताई, आमच्या बहिणीच्या काही मैत्रिणी आहेत, या सगळ्या काही मदत करतील. गावात दौंडी पिटवली. एकाही लग्न झालेल्या स्त्रीने महाराजांच्या समोर यायचं नाही की महाराजांना जर राग आला तर महाराज निघून जातील. बायका भावनिक असतात, सगळ्या थांबल्या घरात. ज्यांचे ज्यांचे लग्न राहिलेत ते सगळ्या स्वयंपाक घालतील. द्वारका नावाची नगरी मोठी होती. एक तर सुभद्रा ओळखणं कठीण होतं, त्याच्यात 2-250 पोरी जमल्या, कशी ओळखायची? जेवायला बसल्याच्या नंतर भगवंतानं स्वतः म्हणा, सुभद्रा पापड आण, सुभद्रा भात आण, सुभद्रा भजी आणा, सुभद्रा चटण्या आणा, सुभद्रा कढी आणा. असं म्हणता म्हणता ती दुसरीच पोरगी ती वस्तू घेऊन यायची. पण कर्मनो गहनो गती सुभद्रेच्या हातात एक पात्र होतं. आणि सुभद्रा वाढीत असताना बलराम दादाच्या आणि कृष्ण परमात्म्याच्या मधात अर्जुन बसले होते. सुभद्रा, खरी सुभद्रा वाढायला आल्याच्या नंतर भगवंताने अर्जुनाची मांडी दाबली आणि सांगितलं, अर्जुना ही सुभद्रा आहे. त्या सुभद्रेचं रूप इतकं सुंदर होतं की ती सुभद्रा अर्जुनानं पाहिल्याच्या नंतर ते भजे डोक्यावर ठेवू लागला, पापड डोक्यावर फोडू लागला, कडी अंगाला लावू लागला, बेभान झाला. रूप पाहिलं. थांबा म्हणे अर्जुना. मुक्कामाला थांबवलं. रात्रभरी वाही स्त्री वाड्यात कोणीत नाही. संध्याकाळच्या वेळेला अर्जुनानं सुभद्रेचं हरण केलं. त्वा संन्याशी हो निजनी चोरोनी नेली माझी भगिनी. स्वतः संन्याशी केलं देवानं अर्जुनाला. काही वेळापुरतं हरण केलं. सुभद्रा रस्त्यानं जात असताना विचारत होत्या, महाराज तुम्हाला शोभतंय का असं? मोठ्या श्रद्धेने मोठ्या आदराने तुम्हाला लोक घरी नेतात, तुम्ही असं वागता? ऐका म्हणे, मी काही महाराज नाही, मी अर्जुन आहे. मग तुम्हाला संन्यास व्हायची काय गरज होती? माझ्या दादानं तुम्हाला देव केलं, तुझ्या मोठ्या दादानं दुर्योधनासोबत सोयरी केली. लागलीच बाशिंग वगैरे बांधलं. दुर्योधनाच्या कानावर वार्ता गेली, सुभद्रेचे एका संन्याशानं हरण केलं. दुर्योधन म्हणला, अवघड काम झालं, नव्हतं करायला पाहिजे, मला देव केलती. नंतर दुर्योधनाच्या कानावर वार्ता झाली की ती सुभद्रा अर्जुनाला सापडली. जाऊ द्या म्हणलं, काही कळत नाही, आपल्या भावाला सापडली. सापडली नाही, काही नाही, मुद्दाम दिली. फक्त दुर्योधनाला राग येऊ नये म्हणून हे सगळी नाटकं केली. घरी आले, दादांचं दर्शन घेतलं. दादाने विचारलं, अर्जुना काय? काय नाही म्हणले, तुमच्या ताईला विचार. सुभद्रेनं सांगितलं, दादा ज्या महाराजाला तुम्ही घरी आणलं तो महाराज बदमाश होता, हे रस्त्यात भेटल्यामुळे जमलं. दादा म्हणले, अर्जुना महाराजाला मारायला पाहिजे होतं. महाराज कोणता होता? हेच होता. फक्त दादालाही कळू दिलं नाही, देवकी मातेला कळू दिलं नाही, वसुदेवालाही कळू दिलं नाही. कळालं फक्त श्रीकृष्ण परमात्मा, अर्जुन आणि सुभद्रा. आणि अर्जुनासोबत सुभद्रेचा विवाह झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता मात्र प्रभूचं लग्न करण्याचं ठरलं. भगवान कन्हैया, आपलंही लग्न व्हावं. विदर्भ देशाचा राजा भीष्मक नावाचा राजा आहे. या भीष्मकाची रुक्मिणी नावाची कन्या आहे. रुक्मिणी आई साहेबांनी दिव्य असं सुंदरसं पत्र एका सुदेव नावाच्या महाराजाच्या हाताने कृष्ण कन्हैयाला पाठवलं. त्या पत्राचं उत्तर मिळालं आणि रुक्मिणी आई साहेबाला आनंद वाटला. पण कर्मनो गहनो गती. रुक्मिणी आई साहेबाचा ज्येष्ठ भाऊ होता रुक्मी. रुक्मा ज्येष्ठ पुत्र वडील त्याशी पुसणे. मोठा होता, कारभार त्याच्या हातात होता. भीष्मक राजाने देऊन टाकलेला होता. त्याने शिशुपाळाशी रुक्मिणीची सोयरी केली.
याचं दुःख रुक्मिणी मातेला होतच. आणि मग तो दिवस लग्नाचा उजळला. मोठ्या थाटाने शिशुपाळ, त्याचे मित्र, इष्ट मित्र, सज्जन सखे त्या लग्नासाठी दाखल झाले. त्या भीष्मक राजाच्या नगरीमध्ये फार मोठा जल्लोष, आनंद आहे. गोड असा वैभवशाली परमार्थ आपला तो थाट लग्नाचा सोहळा मोठ्या जल्लोषात चालू आहे. इकडे भगवंताच्या लक्षात आला, आज लग्न आहे. आपल्याला रुक्मिणीचं पत्र आलं. देवाने त्या पत्रावर नमूद केलं, सुदेव नावाच्या साधून पूर्ण विधियुक्त नियम सांगितलेले होते. भीष्मकाच्या नगरीच्या उत्तर दिशेला दिव्य अशी सुंदरशी तेजस्वी अधिष्ठान होतं. ते अधिष्ठान मा जगदंबेचं होतं. आणि जगदंबेच्या दर्शनाकरता रुक्मिणी तिच्या मैत्रिणी तिथं पोहोचलेल्या आहेत. मा जगदंबेची पूजा झाली. खना नारायणानं ओटी भरली. वज्रस्वारे कामेश्वरी कामप्रिया जगम चंडा विचंड महाचंडा कुंडा महाचंडास्ततेव च आदिशक्ती प्रणश्यतरि भवानां यदं तमदर्शा सर्वस्थितेषु त्वादि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. त्वादि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. ओ त्वादि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. त्वादि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. 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 त्वादि माया जगदंबा 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 भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी माता की जय. जगदंबेचं दर्शन झालं. पूजा झाली. हातातलं ताट सुदैवांनी स्वतःहून खाली सोडल्याबरोबर त्या पूजा पात्रातलं सर्व हळद कुंकू आदी करून उडालेलं आहे. रुक्मिणीच्या मैत्रिणीच्या डोळ्यामध्ये ते हळद कुंकू गेल्याच्या नंतर त्या डोळे चोळीत होते. रुक्मिणीच्या सानिध्यात एक मैत्रीण होती. तिचं नाव होतं सुजया. काय परम पावन मैत्री. प्रधानाची कन्या होती. मागच्या अवतारातलं कर्ज होतं सज्जनांना. ही मागच्या जन्मातली त्रिजटा होती. आणि रावण मृत्यू पावल्याच्या नंतर सीताई साहेबांना दिव्य दिलं. त्या अग्नीतून सीताई साहेब प्रगट झाल्या. कामग नावाच्या विमानामध्ये प्रभू रामचंद्र बसले. आणि सीताई साहेब त्या विमानात बसल्या. वाट लावत असताना एकटीच व्यक्ती होती. तिचं नाव होतं त्रिजटा. डोळे भरून आले. 6 महिने कसल्याही प्रकारचं दुःख न होऊ दिलेली कन्या ही त्रिजटा. एका नामधारकाची मुलगी होती. निष्ठेनं भजन करणाऱ्या व्यक्तीची कन्या होती. सीताई साहेब खाली उतरल्या. डोळे पुसले त्रिजटेचे. सांगितले, बाई काळजी करू नकोस. या अवतारात वाटे लावत असताना जशी तू व्यक्ती आहेस तशी पुढच्या अवतारात सुद्धा माझ्या लग्नात माझ्या मालकासोबत वाट लावायला तू एकटीच असशील. मागचा आशीर्वाद आहे. रथ मंदिराच्या पाठीमागे उभा आहे.
त्या रथामध्ये जगदानंद कंद जगतपती भगवान कृष्ण परमात्मा बसले. सुजयनं सांगितलं, रुक्मिणी बस, विश्वाचे मालक तुला घेण्यासाठी आलेले. त्याच्यात बसवलं आणि स्वतः त्रिजटीनं प्रणाम केला. सांभाळा माझ्या मैत्रिणीला. आणि आकाश मार्गाने तो रथ निघून गेला. जो रथ रुक्मिणीला घेऊन आलता तो रथ परत गेला. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश असे 5 भाऊ होते तिला. त्याच्यापैकी एक भाऊ गेला. त्यानं सांगितलं, दादा कृष्ण आले. त्याने रुक्मिणीचं हरण केलं आणि त्यानं रथ पाठीमागे लावला. कृष्णाला मारेल तरच मी परत येईल, तोपर्यंत मी इकडे नगरीला तोंड दाखवणार नाही. आणि भगवंताच्या पाठीमागे सैन्य घेऊन तो लागलेला आहे. भगवंतानी त्याचा बऱ्यापैकी अवमान केला, मारणार. तेवढ्या अवकाशात रुक्मिणीनं सांगितलं, माझ्या लग्नात माझ्या भावाला मारू नका. अर्धखंडमिशी केली. भोजकट नावाचं नगर निर्माण केलं आणि त्या भोजकट नावाच्या नगरामध्ये रुक्मिणीला अधिष्ठान दिलं. बऱ्यापैकी शिशुपाळासोबत सुद्धा युद्ध झालं, कारण शिशुपाळाला 100 अपराध होईपर्यंत माफी होती. त्याच्यानंतर त्याचाही शेवट केला. रुक्मिणी मातेशी लग्न झालं. द्वारकेमध्ये आधिपत्य झालं. गोड हा प्रपंच चालत असताना भगवंताचा देवाला अजूनही 16,100 लग्न करावं. 8 वेगळे, हे 16,100 वेगळे. भौमासूर नावाचा राक्षस होता. या भौमासूर नावाच्या राक्षसाने ऋषिकन्या, मोठ्या मोठ्या राजांच्या कन्या, महात्म्यांच्या कन्या, साधूंच्या कन्या रात्रीच्या वेळेला हरण करायच्या आणि बाहुबळानं त्यांच्यासोबत लग्न करायचं. पण काही अशा कन्या होत्या की त्यांच्या वडिलांची तपश्चर्या, त्यांच्या आईची तपश्चर्या, त्यांची साधना, या साधनेचं पुण्य इतक्या टोकाचं होतं की त्यांनी जर शाप दिला तर भौमासूर जळून जाईल अशी व्याप्ती होती. त्यांनी सांगितलं, राजा हरण केलंस, लग्न नाही तुझ्यासोबत करणार. मग ज्या ज्या लग्न करत नव्हत्या त्यांना एका बंदीशाळेत त्यानं कैद करून टाकलं. अशा 16,100 स्त्रिया त्या तिथे बसून जगाच्या मालकाची साधना करीत होत्या. त्या साधनेचं पुण्य उदयाला आलं. आणि एके दिवशी पहाटेच्या प्रहरी, तो दिवाळीचा सण होता, त्या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात. आणि या दिवशी सकाळी भौमासुराचा पहाटेच्या पहाटे वध केला. आणि त्या बंदी शाळेचं किलूप उघडून टाकलं. 16,100 स्त्रिया, चिर्ण झालेलं शरीर, डोक्याचे केस, काळी पांढरी पिंगट, वार्धक्याची दशा प्राप्त झालेल्या भगवंताला पाहिल्याबरोबर प्रसन्न झाल्या. देवा मी कुठं जावं रे? जा आपल्या आई बाबांकडे. काहींनी सांगितलं, देवा आमचे बाबा वारले असतील. तिने सांगितलं, माझी आई नसेल. भाऊ सांभाळेल का? भाऊजाई जीव लावेल का? देवा मी जावं रे कुठं? आणि या वयात जाऊन करायचं काय बापाकडे? कृपा कटाक्ष न्याहाळी. पाहिल्याबरोबर त्या 16,100 देवांगणे समान तरुण झाले, हुशार होते. आतली आत वृत्त केलं. वृत्ताचे एक प्रकारे आपण पुराणात सांगितलेले वृत्त करत नाही. कोणीतरी एखाद्या व्यक्तीने वृत्त सांगावं ना आपण ते वृत्त करा. पुराणातले वृत्त मानायचे. पयो नावाचं वृत्त आहे, कात्यायनी नावाचं वृत्त आहे. माझ्या सती मातेनं पार्वती आई साहेबांनी केलेलं हरितालिकेचं वृत्त आहे. असे काही वृत्त असतात, ते वृत्त आपण करायचे. आपण ते वृत्त करतो की ज्याला शास्त्राचा आधार नाही, ज्याला पुराणाचा आधार नाही, ज्याला वेदाचा आधार नाही. कोण्यातरी एका नवीन माणसानं आपलं वर्चस्व स्थापित करण्यासाठी त्याने एखादं वृत्त काढायचं. लोकांना म्हणायचं, हे वृत्त केल्यावर इतकं सोनं येईल, ते वृत्त केल्यावर राज्य मिळेल, आमकं भेटल, तमकं भेटल, असं काहीतरी. आणि आपण ते
तो मानतो चुकीचा. देवाला सांगितलं, देवा अरे म्हातारपणातलं तरुण करण्याची शक्ती जर तुझ्यात असेल तर तुला पती म्हणून सेवा करण्याची शक्ती आमच्यात नसेल का? स्मित हास्य केलं आणि 16,108 लग्न केली जगाच्या मालकाची झाली. गोपाल कृष्ण भगवान असे मी सांगतो. नंतर शेवटचं सगळ्यांचे अक्षदा एकाच वेळेला फेकू सगळ्याची. सत्यभामा नावाची एक स्त्री आहे. हिच्या सोबत भगवंताचं लग्न झालं. तुम्हाला माहित असावा किंवा तुम्हाला माहित असेलही, 7व्या अवतारात बऱ्यापैकी देवानं ऋण करून ठेवलं होतं. जामवंतीला मागच्याच काळात बघितलं होतं. सत्यभामा ही चंद्रसेना राजा अहिरावणाची पत्नी होती. तिलाही सांगितलं होतं तुझ्यासोबत पुढच्या जन्मात लग्न कर. माझ्या वाचनामध्ये देवाच्या डोक्यावरची 9 कर्ज आहेत. त्याच्यातलं एक सांगतोय, मागे सरकून सांगतो पण ते दशमस्कंदातल्या पूर्वार्धात चरित्र आलेले. 7व्या अवतारात महर्षी अगस्तीला एकदा जेवायला बोलिलं. प्रभू रामचंद्राने महर्षी अगस्तींना जेवायला बोलिलं. जेवायला बोलीच्यानंतर पात्र लावलं. यथा सांग जेवण फार सुंदर. गोपाळ महाराजाची इथे गेलतो आपण. परवाला सावकारांकडे गेलो, आज वकील साहेबांकडे गेलो, पत्रकार साहेबांकडे. बघा इतकी पक्वान्न, एवढी पक्वान्न, यथेच्छ महात्मा जेवले. पण प्रभू रामचंद्रानं काही पाणी वाढलं नाही. कारण प्रभू रामचंद्राच्या लक्षात होतं या म्हाताऱ्याला आपण पाणी द्यावं किती. एकाच मनी माझा पिता गयाने प्राशिला, मी बहु भीते गया साधू कुळाला. लक्ष्मी स्वतःहून सरस्वतीला म्हणती, सरस्वती एका घोटात माझ्या बाबाला पिऊन टाकलं. समुद्र हा लक्ष्मीचा पिता आहे आणि एक सागर एका घोटात पेला तर 7 सागर 7 घोटात, 7 घोटात ताण कशी वाढली. आणि 7वा अवतार बंदिस्त आहे. बोलिला वाल्मिक तैशीची करीन, वरतोनी दावीन नामा मने किंवा मने नामा. साधूच्या लेखणीच्या व्यतिरिक्त 7व्या अवतारात काही वागता येत नव्हतं. महर्षी अगस्तीनं सांगितलं, रामचंद्र काय तुमचं काम आहे? मला जेवायला बोलिलं आणि पाणी देऊ शकत नाहीत. माफ करा महाराजजी, मी आता तुम्हाला पोटभर जेवू घालतो पण पाणी मात्र पुढच्या अवतारात पाजतो. घेतलं का नाही डोक्यावर कर्ज? पुढे 8व्या अवतारामध्ये ज्या वेळेला गोवर्धनाची पूजा केली, दरवर्षी इंद्राची पूजा करत होते. इंद्राविषयी देवाला राग होता असं नव्हतं, पण मुद्दाम इंद्राची पूजा न केल्यामुळे इंद्राला राग येणार होता, कारण देवाला एक कर्ज फेडायचं होतं. मग इंद्राला राग आला. अकाली गडगड 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 आकाशामध्ये विजा चमकू लागलेल्या आहेत. ढगाचा मेघाचा कडकडाट ऐकू येत होता. अशा वेळेला सर्व गवळ्यांनी भगवान कृष्ण परमात्म्याने उचलला आणि नखावर पर्वत धरला. एवढा पाऊस सुरू झाला, एवढा पाऊस सुरू झाला, शिळा वर्षल्या दारी दक्षिणे गोकुळ
उळवो नखी तरी नाही निर्भय लोकपाळ अवतरले हारी जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता आरती ओवाळीन तुम्हा देवकी सुता इंद्राला राग आला एकही गवळ्याला आता वाचू देत नाही शिळा वर्षल्या धारी हत्तीच्या सोंडेसारख्या पावसाच्या धारा धाड 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 मोठमोठ्या पर्वतासारख्या गारा पडत होत्या 7 दिवस 7 रात्र पाऊस 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं शेषाला आमंत्रित केलं त्या पर्वताला वेढा घातला गोवर्धन पर्वताला आणि एकाच जागेवर पाणी घेतलं आणि अगस्तीला आमंत्रित केलं महाराज चला मागच्या अवतारात जीव घातलं होतं या अवतारात पाणी पाजतोय लावा तोंड 7 दिवस 7 रात्रात पाणी पिलं आणि मग अगस्तीनं सांगितलं इंद्रा याच्या नादी लागू नकोस रे बंद कर पाऊस मागच्या अवतारात जीव घातलं या अवतारात पाणी पाजलं मागच्या अवतारातली चंद्रसेना पतिव्रता स्त्री होती तिच्याही पलीकडची नुसती पतिव्रता नाही पतिव्रतेच्या पलीकडची आपल्या पतीसाठी तिने अमृत प्राप्त केलं आणि तीच चंद्रसेना पुढच्या अवतारात राजा शत्रजिताची कन्या म्हणून जन्माला आली सत्यभामा शत्रजित राजाच्या भावाचं नाव होतं प्रसेन आणि राजा शत्रजितानी सत्यभामेचा विवाह द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याशी केला गोपाल कृष्ण भगवान राजा शत्रजित हा भगवान सूर्यनारायणाचा उपासक आहे आणि भगवान सूर्यनारायणाने राजा दशरथाला एक शिमंतक नावाचा मणी दिलता मी बोलून गेलो एके दिवशी हा मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता हाराधिकारी तयाच्या चरणावरी लोळली तेने तेज कांती प्रसन्न केला वा गोड होई ना हो म्हणा तुम्ही म्हणले तर बरोबर ऐकू द्या ना काही म्हणा जियेने तेज कांती प्रसन्न केला क्या बात आहे तियेच्या चरणावरी लोळला पियूष संचय ठेला चंद्रसेना हस्त पावली सत्राजिताची कन्या झाली ते वरद हस्त पावली रे सत्रजिताची कन्या झाली काय वरदान आहे ब्रह्मांडाचा मालक भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा प्राप्त झाला मारुती रायाच्या पाया लोळून घातलं होतं साधूच्या पायाची धूळ अंगाला लागली ब्रह्मांडाचा मालक प्राप्त झाला हरी प्राप्तीची उपाय हरी प्राप्तीची उपाय हरे प्राप्तीची उपाय धरावे संतांचे रे पाय धरावे संतांचे धरावे संतांचे पाय धरावे संतांचे पाय धरावे संतांचे पाय धरावे संतांचे पाय हरे प्राप्तीची उपाय धरावे संतांचे पाय
धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय मारुतीरायासारख्या महान संतांचं दर्शन तिला राजू. अयोध्येचा राजा रामचंद्र प्राप्त झाले. मर्यादा पुरुषोत्तम होते प्रभू. काय चाललं देवास तिथं. म्हणून देवाला मागच्या अवतारातलं कर्ज पुढे द्वापार युगात फेडावं लागलं. ही चंद्रसेना सत्यभामा झाली. थोडीशी एक लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त चंचल आणि निर्भीडपणे बोलत होती ती सत्यभामा. त्याचं कारण सांगू का. नात्यातली पोरगी केली की ती चटत बोलत असते. मामाची मुलगी केली असेल किंवा जवळच्या जुन्या नात्यातली केली असेल तर ती भीत नसती. भीत नसती म्हणजे काय, नवऱ्याला झपके देते असा विषय नाही. फक्त ती प्रखर बोलत असते. मग चंद्रसेना ही सत्यभामा एवढी कडक का बोलत होती. तिची आणि मालकाची मागच्या जन्मातली ओळख होती. मग ती कधी बी देवाला असं म्हणायचं, जरा विषबात राहा. मागच्या वेळेस तुम्ही मला धोका द्याल तर आता तर जमणार नाही, असं ती कडक बोलायची. कडक. आणि एके दिवशी सत्रजिताचा भाऊ प्रसेन हा शिकारी करता गेला. त्यावेळेला त्याच्या गळ्यामध्ये तो शिमंतक नावाचा मणी होता. वाघाने त्याची शिकार केली आणि प्रसेन मारला गेला. तो वाघ जांबवंतांनी मारला आणि त्याच्या दाढेतला तो मणी आपल्या गुंफेमध्ये नेऊन लटकवला. त्यावेळेला जांबवंताला एक कन्या होती, तिचं नाव होतं जामवंती. पुन्हा एक कर्ज आहे ते मी सांगतो तुम्हाला. जामवंतीच्या अजून एक कर्ज मी 9 सांगितले, त्याच्यापैकी 2-4 सांगितले तुम्हाला. जेवढे आठवतील तेवढे सांगतो. इकडे सत्यभामेनं सांगितलं माझ्या बाबाकडे शिमंतक नावाचा मणी तो घेऊन या. तर कृतवर्मा नावाचा राक्षस होता. याच्यासोबत युद्ध झालं. त्यानंही सत्रजिताचा ते बऱ्यापैकी प्रसंग गोड आहे. कृतवर्म्याचा शेवट झाला, सत्रजिताचा शेवट झाला, प्रसेनाचा शेवट झाला. सत्यभामेने एके दिवशी सांगितलं, मालक माझ्या बाबाकडे फार मोठं द्रव्य होतं, तिकडे कोणी नाही, ते जावायला मिळावं याच्याकरता त्या मण्याचा शोध लावा. सत्रजिताने एक चुकीचं काम केलं. प्रसेन ज्या वेळेला मृत्यू पावला त्यावेळेला भगवंतावर चोरीचा आळ घातला होता. कारण सांगू तुम्हाला, भगवंतानं सत्रजिताला मणी मागितला होता की तो मणी काही दिवस उग्रसेन महाराजांना द्यायचा होता आणि उग्रसेनांचं राज्य कंसामुळे डबघाईला आलेलं होतं. ते राज्य थोडंसं सुधरावा याच्याकरता आपल्या आजोबाला द्यावा याच्याकरता मागितला होता, पण यांनी दिला नव्हता. आणि प्रसेन मृत्यू पावल्यावर देवावर चोरीचा आळ आला. देवाने एके दिवशीचा चंद्र पाहिला होता, त्या दिवशीचा चंद्र पाहत नसते. पावसाळ्याचे दिवस होते. तो महिना कोणता होता घरी गेल्यावर बघा. चिखलामध्ये गायीच्या खुरा रुतलेल्या होत्या. त्या गायीच्या रुतलेल्या खुरामध्ये पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यामध्ये चंद्र यशोदेच्या कडेवर कृष्ण होते. आईला सांगितलं, आई बघ त्या पाण्यात चंद्र किती चमकतो. यशोदेनं सांगितलं, कृष्ण आजचा चंद्र पाहत नसतात, चोरीचा आळ येत असतो. आणि आला देवावर चोरीचा. देवाने विचार केला, आपण विश्व आपल्या ताब्यात आहे, आपल्यावर हा येणं चुकीची गोष्ट आहे, मग धुवून काढावा. भगवंतानं शोध लावला. तो मणी जामवंताकडे होता. त्यावेळेला भगवंताचे 16,107 लग्न झालेली होती. जामवंताकडे स्वतः गेले. जाण्याचं कारण सांगतो. एक तर जामवंताची मुलगी पत्नी करून घ्यायची होती, एक कर्ज होतं.
कारण अशा एका अस्वलाच्या कन्येनं प्रभू रामचंद्राला बघितलं, तिला पाहिल्यावर डोळे झाकले. तिने आईबाबाला सांगितलं, ज्याला पाहिलं तो जर पती मिळाला तर लग्न करायचं, अन्यथा आशाला असा प्राणदान शेवटी सोडून द्यायचा, पण जगात तर काही पाहायचं नाही. पुण्य होतं तिचं. पुरविली आळी जे जे केली ते ते काळी, माय तरी आयेसे सांगा, कृपाळुवा पांडुरंगा, माय तरी आयसे सांगा, कृपाळुवा पांडुरंगा. पुरविली आळी जे जे केली ते ते काळी, इच्छा पूर्ण केली तिची. हेही कर्ज होतं. अजून एक कर्ज आहे का? जामवंताच्या पायावर इंद्राचं वज्र पडल्यामुळे पंजे जामवंताचे तुटले होते. पण जामवंत कधी कधी सूर्याकडे बघून स्वतःच्या शरीराचे असे हावभाव दाखवत होते. मग सूर्याकडनं एके दिवशी या सूर्यवंशातल्या राजाच्या कानावर वार्ता आली की जामवंताची काय ही परिस्थिती, कशा करताय प्रकार. भगवंतानी विचारलं जामवंताला, काय विचार? काही नाही म्हणे देवा, मला देवानं तुमच्या कृपेने असं बळ दिलंय, पण माझ्या लायकीचा कुस्ती खेळणारच मला सापडत नाही. देवाच्या लक्षात होतं मी जामवंतासोबत आताही कुस्ती खेळतो, पण तसं वाल्मिकांनी लिहिलं नाही. त्या जामवंताला वचन दिलं, हेही कर्ज देवाच्या डोक्यावर होतं, पुढच्या अवतारात कुस्ती खेळ. भोगट कशी पोरगी भेटन, कुस्तीच खेळावं लागली. आणि त्या जामवंताची मुलगी पत्नी म्हणून मागितली. तर जामवंत म्हणले, अरे मी कोणालाही माझी मुलगी देणार नाही. भगवंतांनी सांगितलं, कोणाला देतात? जो माझ्या सोबत कुस्ती खेळेल त्याला. माझ्यासोबत नाही, काय शक्ती असेल लोकांची. भगवान झाडाच्या आडंगी गेले, पितांबराचं लंगोट बंद केलं, लंगोट बंद आवडलं आणि आबोक ठोकली देवानं सुद्धा. देवानं मी उग करून दाखवायचं. आपले तर अपघातात हाडं चुरा झाले ना, आपण कशाला शहाणपणा करायचा. सुरू झाली कुस्ती. कर्ज आहे मागचं. 27 दिवस 27 रात्र. 28व्या दिवशी जामवंताच्या लक्षात आलं, हे माणूस थोडंच प्रणाम. शेवटचं पाय पडतो म्हणे, पोरगी दिल्यावर तुम्हाला माया पडावं लागेल. आणि जामवंतानं दर्शन घेतलं, लग्न लागलं. तदेव लग्न लग्न लागल्याच्या नंतर नवरदेव नवरी चालले आणि जामवंतीच्या आईनं आपल्या मालकाला सांगितलं, मालक काही दिलंय का जावायला? पोरगी दिली म्हणे, अजून काय द्यायचं? पोरगी दिली म्हणे. सासूबाईंना जावयावर जास्त प्रेम असतं पहिल्यापासून. ऐका ना मालक, काय करायचं आहे म्हणे आपल्याकडे? तुझी इच्छा असेल तर दे. भगवंत आले, सासूबाईचं दर्शन घेतलं. सासूबाईनं श्रीमंतक नावाचा मणी दिला. तेव्हापासून सासा करदुडा सुपारी 100 रुपये 10 रुपये 51 रुपये जावायला देतात. आता अधिक मासात अंगठ्या पण करतात. कोणाकोणाच लग्न झाले झाले. गोपाळ तुझं राहिलं ना रे. काय नाही, सासूची पात्रता नसली तरी इकूनच देत जा, सासूचं नाव करी जा. रांगत गेली सांगत आली आहे का? काय काय बायका नवऱ्याचे पैसे चोरतात आणि भावाचं नाव करून एकदानी करून येतात. माझ्या दादाने मला एकदानी केली. तुझ्या भावाला सुपर फॉस्फेट खत भेटन कापसाला, तुला एकदानी कशी काय केली? शहाणा नवरा असल्यावर त्याने एकदानीचा वास घेतला पाहिजे.
लगेच म्हणलं पाहिजे इकडच्याच पैशाचे. लय नात बायका. माझ्या आईनं का नाही मला 2 तोळ्याची मनीच केली. कशी करीन तुझी आई? तुझ्या भाऊजाईनं भाकर वाढीतच तिला खाता येते. 61 रुपये तोळ्याची मनी, 2 तोळ्याची कशी, 61,000 रुपये तोळ्याची मनी कशी काय केली? तो श्रीमंतक नावाचा मनी दिला. दे श्रीमंतक मनी अंधनी, दे तसे श्रीमंतक मनी अंधनी. तो देऊन टाकला मनी. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता. म्हणजे 22.25 क्विंटल सोनं देत होता. 8 भार सोनं. असे दिव्य सुंदर शिल्लक, दिव्य असा सुंदरचा मंडप विस्तीर्ण केला. आणि भगवंताची 16,108 लग्न झाली.